खूप खूप वर्षांपूर्वी जी साम्राज्य होती, ज्या राजवटी होत्या, त्या आपल्या प्रजेला गाफील ठेवण्याकरता स्पर्धात्मक खेळांचं आयोजन करायच्या किंवा कपडे, धान्य अशा गोष्टी फ्री वाटायच्या. यामुळे प्रजा गाफील राहायची. पण प्रजेला गाफील ठेवणं हा त्याच्यामागचा मूळ उद्देश नव्हता. तर प्रजेला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं हा त्यामागचा मूळ उद्देश होता. पण या स्ट्रॅटेजीत थोडासा प्रॉब्लेम होता. कारण कधीतरी प्रजेला हे कळलंच असतं, की दुसराच कोणीतरी आपल्याला कंट्रोल करतोय. मग असं काय बरं करता येईल, की प्रजा स्वतःच स्वतःचा कंट्रोल साम्राज्याकडे सरेंडर करेल? ह्याचं सोपं उत्तर म्हणजे महत्त्वाकांक्षा. साम्राज्याला सुरुवातीला महत्त्वाकांक्षांचं थोडंसं मार्केटिंग करावं लागेल, पण नंतर प्रजाजन आपल्या आवडीनुसार महत्त्वाकांक्षा निवडतील आणि मग आपलं संपूर्ण आयुष्य ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता वाहून टाकतील. फॉर एक्झाम्पल, मला घर, गाडी, बंगला घ्यायचा आहे किंवा मला सिंगर, ॲक्टर, डान्सर, इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. बरं मग ज्यांच्या महत्त्वाकांक्षा नाहीत, अशा लोकांचं काय? ते अध्यात्माचा मार्ग निवडतील, मुक्तीचा शोध घेतील. अशा प्रकारे सगळेच बिझी राहतील आणि साम्राज्य फ्री राहतील त्यांना हवं ते करण्याकरता. पण हे सगळं फार पूर्वी चालायचं. आत्ता तसं काहीच नाही. कारण आत्ता तर लोकांचं राज्य आहे, नाही का? जस्ट एक थॉट.